हॅलो स्टुडंट्स, आपण एसी सर्किट या चॅप्टरची स्टडी करत आहोत आणि या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण एक न्यू टॉपिक स्टार्ट केलं होतं, तो म्हणजे पॉवर इन एसी सर्किट। या टॉपिकमध्ये 4 टाइप्स आहेत आणि 4 पैकी 2 टाइप आपण ऑलरेडी स्टडी केलेला आहे। तर या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण 2 टाइपमध्ये पहिल्या टाइपमध्ये बघितलं की सर्किटमध्ये जर आपण रेजिस्टन्स लावलं तर त्याच्यापासून मिळणारा जो एव्हरेज पॉवर आहे तो एव्हरेज पॉवर हा ERMS × IRMS मिळतो। पण त्याच सर्किटमध्ये जर आपण रेजिस्टन्सच्या ठिकाणी इंडक्टर लावलं तर एका कंप्लीट सायकलचं एव्हरेज पॉवर हा 0 मिळतो। बरं, असं का बरं होते, का याचा रिझन काय आहे, यासाठी तुम्ही आधी या आधीची व्हिडिओ बघा। ती व्हिडिओ बघितल्यानंतरच ह्या व्हिडिओमध्ये या, कारण की ती व्हिडिओ बघितल्याशिवाय ही व्हिडिओ समजणार नाही। क्लियर? ओके। आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्याच टॉपिकचं थर्ड टाइप घेणार आहोत, ज्यामध्ये एव्हरेज पॉवर फाइंड करणार आहोत असोसिएटेड विथ अ कॅपॅसिटर। मीन्स जिथे रेजिस्टन्स इंडक्टर लावलं, आता त्या ठिकाणी आपण काय लावणार, कॅपॅसिटर लावणार। बरोबर। आता त्या ठिकाणी जर कॅपॅसिटर लावलं तर तुम्हाला त्या ठिकाणचा एव्हरेज पॉवर काय मिळेल तो तुम्हाला बघायचा आहे। बघा काय मिळेल, मला सांगा एक सर्किट कन्सिडर केलं, त्या सर्किटमध्ये मी एक कॅपॅसिटर कनेक्ट केलं, त्याच्या अक्रॉस मध्ये मी EMF लावलं, ज्या EMF ची इन्स्टंटेनियस व्हॅल्यू असेल E = E0 sin ωt। बरोबर। त्याच टाइपने त्या EMF मुळे इथून फ्लो होणारा जो करंट आहे, ह्या करंटची व्हॅल्यू काय असेल। आता मला सांगा, इन द प्रेझेंट ऑफ कॅपॅसिटर, जेव्हा सर्किटमध्ये कॅपॅसिटर प्रेझेंट असतो त्यावेळी जो करंट आहे तो करंट EMF ला लीड करतो, कितीने, बाय फेज अँगल π/2 ने। म्हणजे याचा अर्थ करंटचं जर इक्वेशन लिहितो म्हटलं मी, तर तो लिहावं लागेल I0 sin ωt + π/2। बरोबर। याला आपण असं पण लिहू शकतो, I = I0 sin ωt + π/2 ला आपण लिहू शकतो π/2 + ωt। बरोबर। आता π/2 + ωt हा इथपर्यंत तर तुम्हाला समजला असेल, कारण का करंट हा EMF ला लीड करतो। बरं, ह्या सर्व गोष्टी आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये स्टडी केलेला आहे, म्हणून मी इथे थोडा फास्ट घेणार, कारण का ह्या गोष्टी तुम्हाला येतात, ह्या तुम्हाला माहिती असायलाच पाहिजे। ही इन्स्टंटेनियस EMF, इन्स्टंटेनियस करंटची व्हॅल्यू निघाल्यानंतर आपण फाइंड करणार इन्स्टंटेनियस पॉवर, ज्याचा फॉर्म्युला होणार EMF × करंट। EMF × करंट जर केलं तर मला सांगा, E च्या ठिकाणी काय लिहिणार, E0 sin ωt * I च्या ठिकाणी काय लिहिणार रे, तो लिहिणार आपण I0 sin π/2 + ωt। बरोबर। सो इक्वल टू E0 × I0, E0 × काय मिळणार, I0 sin ωt मला सांगा sin π/2 + ωt काय होतो, हा होणार cos ωt, कारण हा अलाइड अँगल आहे, sin चा π/2 असेल तर काय होतो, cos ωt। दिस इज द अलाइड अँगल, दिस इज द इन्स्टंटेनियस पॉवर। इन्स्टंटेनियस पॉवर मिळाल्यानंतर आपण काय फाइंड करणार, तर आपण फाइंड करणार एव्हरेज पॉवर। काय फाइंड करणार, एव्हरेज पॉवर। मग एव्हरेज पॉवर जर फाइंड करायचं असेल तर याचा फॉर्म्युला मी ऑलरेडी या आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलाच आहे, का इंटिग्रेशन ऑफ लिमिट 0 to t p × dt आणि डिवाइड मध्ये काय राहणार, t। बरोबर। सो इक्वल टू t असल्यामुळे 1/t मी इथे लिहिणार। सो इंटिग्रेशन ऑफ लिमिट 0 to t, 1/t बाहेर लिहिलं, तर इंटिग्रेशन ऑफ लिमिट 0 to t p, आणि त्या p ची व्हॅल्यू काय येणार, E0 I0 sin ωt × cos ωt। तर इथे लिहिणार मी E0 I0 sin ωt × cos ωt आणि इंटू कोण आहे, dt। बरोबर। सो इक्वल टू E0 I0 कॉन्स्टंट इंटिग्रेशनच्या बाहेर, तर E0 I0 / t इंटिग्रेशन ऑफ लिमिट 0 to t, मग इथे काय उरणार रे, sin ωt × cos ωt × dt पूर्ण। आता तुम्हाला माहित आहे की sin ωt × cos ωt चं डायरेक्ट इंटिग्रेशन निघत नाही, म्हणून आपण ऍडजस्टमेंट करण्यासाठी इथे काय लिहितो, 2, तर इथे पण काय लिहिणार, 2 लिहितो।
म्हणजे ह्या 2 ला ऍडजस्ट करण्यासाठी खाली डिवाइड मध्ये काय लिहावं लागेल, 2 लिहावं लागेल, बरोबर. सो इक्वल टू ई नॉट आय नॉट डिवायडेड बाय 2t इंटिग्रेशन ऑफ लिमिट 0 टू t 2 sin ओमेगा t इंटू कॉस ओमेगा t 2 sin थिटा इंटू कॉस थिटा या फॉर्म मध्ये, आणि या फॉर्म मध्ये असल्यामुळे हा काय होणार sin 2 थिटा, थिटा म्हणजेच ओमेगा t इंटू dt, बरोबर. सो इक्वल टू ई नॉट आय नॉट डिवायडेड बाय 2t, आणि याचा जर इंटिग्रेशन सॉल्व केलं तर याचा आन्सर किती येतो 0. बरं तो कसं येतो, काय येतो तो या आधीच्या व्हिडिओ मध्ये सॉल्व करून दिलेला आहे, तिथे बघायचं आणि त्यानुसार याला आपण सॉल्व करून किती आन्सर येतो 0 येतो. तुम्ही डायरेक्ट एक्झाम मध्ये 0 जरी लिहिले तरी तुमचं मार्क कट होणार नाही, तुम्हाला पूर्ण मार्क मिळेल. क्लियर झालं, ओके. सो देअरफॉर P average इक्वल टू 0 इंटू ई नॉट आय नॉट डिवाइड बाय 2t काय मिळणार 0, म्हणजे जो ऍव्हरेज पॉवर आहे तो काय मिळणार 0. तर एक गोष्ट कंक्लुजन आपल्याला इथे असं मिळालं की इन द ऍव्हरेज पॉवर इन अ प्युअर कॅपॅसिटिव्ह सर्किट इज 0. जेव्हा सर्किट मध्ये कॅपॅसिटर लावला जातो त्यावेळी सुद्धा त्याचा ऍव्हरेज पॉवर काय असतो 0. म्हणजे इंडक्टर किंवा कॅपॅसिटर दोन्ही पैकी कोणी जरी आपण सर्किट मध्ये कनेक्ट केलं तर तशा वेळी त्यांचा ऍव्हरेज पॉवर हा काय बनतो 0 येतो. क्लिअर झालं. तर असा होता तुमचा हा तिसरा टाइप. तिसऱ्या टाइप मध्ये तुम्हाला मी कॅपॅसिटर कनेक्ट केल्यानंतर किती ऍव्हरेज पॉवर निघतो ते आपण बघितलं होतं. क्लिअर. यानंतर आपण कंटिन्यू मध्ये काय बघणार चौथा टाइप, आणि चौथ्या टाइप मध्ये आपण काय कनेक्ट करणार रेजिस्टन्स, इंडक्टर आणि कॅपॅसिटर. क्लिअर. चला बघा कसं होईल. बघा आपल्या पॉवर इन एसी सर्किट या टाइपचं टॉपिकचं फोर्थ टाइप मध्ये आपण काय करणार आहोत. जसं फर्स्ट टाइप मध्ये रेजिस्टन्स, सेकंड टाइप मध्ये इंडक्टर, थर्ड टाइप मध्ये कॅपॅसिटर लावलं, फोर्थ टाइप मध्ये आपण तीनही डिव्हाइसेसला सिरीज मध्ये कनेक्ट केलाय. म्हणजेच इंडक्टर, कॅपॅसिटर, रेजिस्टन्स सिरीज मध्ये कनेक्ट केलाय. त्यांच्या अक्रॉस मध्ये काय लावलेलं आहे ईएमएफ, आणि त्याच्यामधून काय फ्लो होणार करंट. बरं यावेळी काय होणार इंडक्टर मध्ये ही जे डायग्राम शो काय करतोय की आपल्याला माहित आहे की इंडक्टर मध्ये करंट हा ईएमएफ ला लॅग करतो बाय फेज अँगल π/2. म्हणून इथे दाखवलेलं आहे की करंट हा ईएमएफ पेक्षा मागे आहे कितीने π/2 ने. इन कॅपॅसिटर मध्ये करंट हा π/2 ने पुढे असतो, लीड करतो कोणाला ईएमएफ ला. म्हणून करंट पुढे दाखवलेला आहे कोणाच्या ईएमएफ च्या कितीने π/2 ने. आणि रेजिस्टन्स मध्ये दोन्ही कसं असतात, सॉरी इथे ई पाहिजे. रेजिस्टन्स मध्ये तुमचं ईएमएफ आणि करंट कसं असतात इन फेज मध्ये असतात. कसं असतात इन फेज. इन फेज मध्ये असल्या कारणामुळे दोघांच्या मधामधला जो फेज डिफरन्स आहे तो फेज डिफरन्स काय असतो 0 असतो. आता जेव्हा एलसीआर सर्किट असतो तर एलसीआर सर्किट मध्ये जो ईएमएफ आहे, जर मी त्या ईएमएफ चं इक्वेशन असं घेतलं ई नॉट साइन ओमेगा टी, तर मला सांगा करंटचं इक्वेशन चेंज होईल. का बरं. कारण की जो करंट आहे तो करंट एकतर कुठेतरी ईएमएफ ला लीड करतो, कुठेतरी ईएमएफ ला लॅग करतो, कुठेतरी ईएमएफ सोबत इक्वल असतो. त्यानुसार त्या करंटची व्हॅल्यू चेंज होणार. म्हणून त्या ठिकाणी आपण करंटचं इक्वेशन लिहू शकतो आय नॉट साइन ओमेगा टी. जिथे करंट लीड करेल त्यासाठी काय येणार प्लस, जिथे करंट लॅग करेल त्यासाठी काय येणार मायनस, आणि फेज डिफरन्स फाय. आठवत जर असेल तर आपण तिघांचं एलसीआर सर्किट जेव्हा बघितलं त्या एलसीआर सर्किट मध्ये आपण असं बघितलं होतं की त्या तिघांचा रिझल्टंट ईएमएफ काढल्यानंतर ईएमएफ आणि करंटच्या मधामध्ये जो फेज अँगल आहे तो फेज अँगल किती असतो फाय असतो. आता कोणत्या वेळी तरी तो पॉझिटिव्ह असेल, एखाद्या वेळी तो निगेटिव्ह असेल, किंवा एखाद्या वेळी 0 राहील. यावेळी फेज अँगल निगेटिव्ह असेल करंट असल्यामुळे, यावेळी फेज अँगल पॉझिटिव्ह असेल आणि इथे काय असेल 0. मला कसं कळलं रे इथे करंट फेज अँगल निगेटिव्ह असेल, कारण करंट लॅग करत आहे म्हणजे फेज अँगल हा निगेटिव्ह असेल. इथे करंट लीड करते म्हणजे इथे पॉझिटिव्ह असेल, आणि इथे फेज अँगल 0 असेल. क्लिअर झालं तर समजलं. व्हेरी सिंपल. तर इन्स्टंटेनियस ईएमएफ आणि इन्स्टंटेनियस करंट निघाल्यानंतर आपण काढणार इन्स्टंटेनियस पॉवर, ज्याचा फॉर्म्युला होणार ई इंटू आय. बरोबर. यामध्ये ह्या दोघांची आपण मल्टिप्लिकेशन करणार. ह्या दोघांची ई इंटू आय ची मल्टिप्लिकेशन केल्यानंतर ई नॉट आणि आय नॉट हे दोन्ही टर्म मिळणार. म्हणजे तुम्हाला इथे मिळणार ई नॉट इंटू आय नॉट, हे दोन्ही बाहेर निघणार. डायरेक्टली येतं समजत आहे ना. इंटू काय येणार इथे साइन
ओमेगा टी आणि इंटू काय येणार साइन ओमेगा टी प्लस मायनस फाय. इथपर्यंत क्लिअर झालं. सो इक्वल टू ई नॉट आय नॉट साइन ओमेगा टी. आता ह्या टर्मला सॉल्व करावं लागेल. आता मला सांगा साइन ओमेगा टी प्लस फाय किंवा मायनस फाय जरी घेतलं तर कोणत्या फॉर्म मध्ये आलं रे. हा आलं साइन ए प्लस बी किंवा साइन ए मायनस बी या फॉर्म मध्ये. मग साइन ए प्लस बी किंवा ए मायनस बी असेल तर यासाठी फॉर्म्युला सेम असतो. साइन ए इंटू कॉस बी नंतर कॉस ए इंटू साइन बी आणि मध्ये प्लस असेल तर प्लस मायनस असेल तर मायनस. हा ट्रिग्नोमेट्रीचा फॉर्म्युला आहे तुम्हाला माहिती आहे. मग असं जर असेल तर हा ए आणि याला बी समजा तर काय फॉर्म्युला होणार साइन ए म्हणजे ओमेगा टी इंटू कॉस बी म्हणजे फाय प्लस असेल तर प्लस मायनस असेल तर मायनस कॉस ए म्हणजे ओमेगा टी इंटू साइन बी. साइन बी मीन्स फाय. समजलं. साइन ए इंटू कॉस बी प्लस असेल तर प्लस कॉस ए इंटू साइन बी मायनस असेल तर मायनस. हा तुम्हाला माहिती आहे. याला जर आपण पुढे जर सॉल्व केला तर ई नॉट आय नॉट ह्या साइन ओमेगा टी ने ब्रॅकेटला मल्टिप्लाय करा. साइन ओमेगा टी ने ब्रॅकेटला जर मल्टिप्लाय जर केलं तर काय मिळेल साइन ओमेगा टी इंटू साइन ओमेगा टी साइन स्क्वेअर ओमेगा टी इंटू कॉस फाय प्लस असेल तर प्लस मायनस असेल तर मायनस साइन ओमेगा टी इंटू कॉस ओमेगा टी येणार साइन ओमेगा टी इंटू कॉस ओमेगा टी आणि इंटू काय येणार साइन फाय. समजलं. ही कोणाची व्हॅल्यू होणार रे इन्स्टंटेनियस पॉवरची व्हॅल्यू. कोणाची इन्स्टंटेनियस पॉवर. ह्या इन्स्टंटेनियस पॉवर वरून आपण काय फाइंड करतो ॲव्हरेज पॉवर. काय फाइंड करणार ॲव्हरेज पॉवर. बघ ॲव्हरेज पॉवर जर फाइंड करायची जर असेल तर नाव मी इथेच लिहितो कारण का वर येणार नाही. बरोबर. पी ॲव्हरेज. ॲव्हरेज पॉवरचा फॉर्म्युला काय होतो रे इंटिग्रेशन ऑफ लिमिट 0 टू टी पी dt डिवाइड मध्ये टी. अरे बरोबर आहे. आता हा फॉर्म्युला तुम्हाला पाठ पण झाला असेल कारण का 3 टाइप मध्ये कंटिन्यू हाच घेतो. टीला आपण इंटिग्रेशनच्या बाहेर काढा. टीला जर इंटिग्रेशनच्या बाहेर काढलं तर इथे काय राहणार इंटिग्रेशन ऑफ लिमिट 0 टू टी. पीच्या ठिकाणी त्याची व्हॅल्यू येणार. बरं पीच्या ठिकाणी ई नॉट आय नॉट आहे तर इथे काय येणार ई नॉट आय नॉट. बरोबर. आणि इंटू मध्ये इथे काय येणार साइन स्क्वेअर ओमेगा टी इंटू कॉस फाय साइन स्क्वेअर ओमेगा टी इंटू कॉस फाय प्लस मायनस आहे तर इथे काय येणार प्लस मायनस साइन ओमेगा टी इंटू कॉस ओमेगा टी. बरोबर आहे. बघा ई नॉट आय नॉट इंटू साइन स्क्वेअर ओमेगा टी इंटू कॉस फाय प्लस मायनस साइन ओमेगा टी इंटू कॉस ओमेगा टी इंटू साइन फाय. इंटू काय येणार साइन फाय. समजलं. या पूर्ण टर्मच्या नंतर कोण आहे dt. डिवाइड मधला टी मी आधीच बाहेर लिहिलं इथे काय येणार dt. बरोबर लक्ष द्या मोठी टर्म आहे बरं का. सो याला जर पुढे जर सॉल्व कराल तर तुम्हाला काय मिळेल बघा लक्ष द्या. पी ॲव्हरेज इक्वल टू ई नॉट आय नॉट कॉन्स्टंट इंटिग्रेशनच्या बाहेर निघेल म्हणजे ई नॉट आय नॉट डिवायडेड बाय टी इंटू इंटिग्रेशन ऑफ. बरं आता इथे बरोबर लक्ष द्या ई नॉट आय नॉट डिवाइड बाय टी तर बाहेर निघालं. आता हा जर बाहेर निघालं तर मला सांगा इथे ही एक टर्म आहे आणि ही एक टर्म आहे मधामध्ये प्लस मायनस. जेव्हा कॉन्स्टंट बाहेर निघाल्यानंतर ह्या दोन्ही टर्मला इंटिग्रेशन काय होणार सेपरेट. इंटिग्रेशन सेपरेट होणार आहे म्हणून मी इथे काय लिहितो इंटिग्रेशन ऑफ लिमिट 0 टू टी. आधी याला सेपरेट करतो. याला सेपरेट केलं तर मला मिळेल साइन स्क्वेअर ओमेगा टी इंटू कॉस फाय. बरोबर. इंटिग्रेशन सेपरेट केलं म्हणजे dt पण सेपरेट होणार तर इथे काय येणार dt. प्लस मायनस आहे तर प्लस मायनस इंटिग्रेशन ऑफ इथे काय आहे साइन ओमेगा लिमिट 0 टू टी साइन ओमेगा टी इंटू कॉस ओमेगा टी इंटू साइन फाय आणि dt येणारच कारण सेपरेट केलेलंच आहे. पण इंटिग्रेशन सेपरेट केल्यामुळे dt पण सेपरेट होणार. समजलं. पुढे जर सॉल्व केला इथे तर ई नॉट आय नॉट डिवाइडेड बाय टी हा तर ॲज इट इज आहे.
इथे बरोबर लक्ष द्या, विथ रिस्पेक्ट टू टी असल्यामुळे ह्या टर्मचा इंटिग्रेशन निघेल आणि cos फाय हा कॉन्स्टंट होईल, कारण विथ रिस्पेक्ट टू टी असल्यामुळे cos फाय कॉन्स्टंट होत आहे म्हणून तो इंटिग्रेशनच्या बाहेर निघेल, cos फाय इंटिग्रेशनच्या बाहेर. सो इंटिग्रेशन ऑफ लिमिट 0 टू t इथे काय मिळणार, sin स्क्वेअर ओमेगा t इंटू dt मिळणार. प्लस मायनस या टर्म मध्ये जर बघितलं तर sin फाय कॉन्स्टंट, कारण इथे t नाही आहे म्हणजे हा इंटिग्रेशनच्या बाहेर निघणार. sin फाय इंटिग्रेशनच्या बाहेर निघाला तर इंटिग्रेशन ऑफ लिमिट 0 टू t sin ओमेगा t इंटू cos ओमेगा t येणार, sin ओमेगा t इंटू cos ओमेगा t इंटू dt. कळलं? आता मला सांगा E नॉट I नॉट डिवायडेड बाय t येणार इंटू cos फाय आहे तर cos फाय हा राहणारच इंटू, मला एक सांगा रे, याचा इंटिग्रेशन डायरेक्ट निघेल का? नाही निघणार, म्हणून मी इथे लिहून ठेवतो, एकदा एक स्टेप लिहितोच. इंटिग्रेशन ऑफ लिमिट 0 टू t sin स्क्वेअर ओमेगा t इंटू dt प्लस मायनस, लक्ष द्या आता बरोबर हा, sin फाय. मला सांगा याचा इंटिग्रेशन निघेल पण याचं नाही निघू शकत, म्हणून इथे 2 ने मल्टिप्लाय करावा लागतो. या आधीच्या टाइप मध्ये आपण बघितलेलं आहे. म्हणून इंटिग्रेशन ऑफ लिमिट 0 टू t 2 sin ओमेगा t इंटू cos ओमेगा t इंटू dt, आणि हा जो 2 लिहिलाय त्याला इकडे काय लिहावं लागेल, डिवाइड मध्ये लिहावं लागेल. हा अशा टाइपने तुमचा टर्म येईल. आता पुढले टर्म इथे येणार नाही म्हणून मी इकडे लिहित आहो, लक्ष द्या. ठीक आहे, लक्ष द्या काय कसं लिहिणार. मी हे डायग्राम मी ठेवतो, या ठिकाणी लिहून घेतो. याला डायग्राम तुम्हाला समजली असेलच. लक्ष द्या आता कसं होणार. बरं मला सांगा आपण काय फाइंड करतो, पी ॲव्हरेज. पी ॲव्हरेज इक्वल टू बाहेर कोण आहे, ई नॉट आय नॉट डिवायडेड बाय टी बरोबर इंटू, आत्ता बरोबर लक्ष द्यावा ना. मला सांगा साइन स्क्वेअर ओमेगा टी इंटू डी टी जो आहे आपण फर्स्ट टाइप मध्ये बघितलं होतं की ह्याच टॉपिकच्या फर्स्ट टाइप मध्ये आपण याचं इंटिग्रेशन काढलं होतं आणि याचं इंटिग्रेशन किती येतो रे, t/2. तर मी इथे आधी cos फाय आहे तिथे cos फाय लिहिणार इंटू याचं इंटिग्रेशन किती t/2 म्हणून मी डायरेक्ट लिहिलं. कळलं? प्लस मायनस इथे काय आहे sin फाय डिवायडेड बाय 2 इंटू इंटिग्रेशन ऑफ लिमिट 0 टू t 2 sin ओमेगा t इंटू cos ओमेगा t डिवाइड बाय dt. हा इथे येणार नाही, खाली लिहित आहो. sin फाय डिवायडेड बाय 2 इंटिग्रेशन ऑफ लिमिट 0 टू t 2 sin थीटा इंटू cos थीटा काय होतं sin 2 थीटा म्हणजे 2 ओमेगा t इंटू dt बरोबर. याला जर पुढे जर सॉल्व केला तर e नॉट आय नॉट डिवायडेड बाय t इंटू t/2 ला पुढे लिहितो t/2 इंटू cos फाय प्लस मायनस sin फाय डिवायडेड बाय 2 इंटू sin 2 ओमेगा t इंटू dt असेल आणि इंटिग्रेशन ऑफ लिमिट 0 टू t असेल. याला सुद्धा या आधीच्याच टाइप मध्ये आपण फाइंड केलेला आहे. याचा इंटिग्रेशन हा 0 होतो. काय होतो 0. कसं होतो काय होतो ते आपण आता फाइंड केलेलं आहे. क्लियर. असं जर झालं तर मला सांगा e नॉट आय नॉट डिवायडेड बाय t, मला सांगा sin फाय डिवाइड बाय 2 इंटू 0 म्हणजे हा पूर्ण 0च होणार आणि हा पूर्ण 0 झाल्या कारणामुळे या टर्म सोबत प्लस मायनस 0 जरी केलं तरी तो काय येणार हीच टर्म येणार. म्हणून याच्या मल्टिप्लाय मध्ये मी लिहू शकतो t/2 इंटू cos फाय हा पूर्ण काय झालं 0 झालं. समजलं. सो t आणि t कॅन्सल, तर इथे काय मिळणार e नॉट आय नॉट डिवायडेड बाय 2 इंटू cos फाय बरोबर. सो इक्वल टू याला मी असं पण लिहू शकतो, तुम्हाला माहिती आहे का डिवाइड मध्ये 2 असेल त्याला मी लिहू शकतो √2 इंटू आय नॉट डिवाइड मध्ये √2 इंटू cos फाय म्हणजे √2 इंटू √2 2 आणि e नॉट इंटू आय नॉट e नॉट आय नॉट बरोबर.
सो इक्वल टू ई नॉट डिवाइड बाय √2 तुम्हाला माहिती आहे ERMS होतो इंटू I नॉट डिवाइड बाय √2 हा सुद्धा माहित आहे काय होतो IRMS होतो आणि इंटू काय राहणार cos फाय. ही होईल तुमची P ॲव्हरेज ची व्हॅल्यू. कशाची व्हॅल्यू होणार P ॲव्हरेज. तर लक्षात ठेवा P ॲव्हरेज जेव्हा LCR सर्किट असतो, कोणता सर्किट LCR सर्किट, त्यावेळी तुमचा ॲव्हरेज पॉवर जो आहे तो ॲव्हरेज पॉवर किती येतो ERMS इंटू IRMS इंटू cos फाय. ERMS इंटू IRMS इंटू cos फाय. सो यापैकी हा जो cos फाय आहे, ह्या cos फाय म्हणजे काय होतो, तर जर मी इथून cos फाय फाइंड करतो म्हटलं तर cos फाय फाइंड करायचं असेल त्याला इकडे घेऊन यावं लागेल आणि हा जर इकडे जर गेलं तर याच्या डिवाइड मध्ये जाणार. म्हणजे काय होणार P ॲव्हरेज डिवाइड मध्ये ERMS इंटू IRMS मिळणार. काय मिळणार ERMS इंटू IRMS. बरोबर. तर हा जो काही cos फाय आहे याला म्हटले जाते पॉवर फॅक्टर. याला काय म्हणतो आपण पॉवर फॅक्टर. हा जो cos फाय आहे याला म्हणतात पॉवर फॅक्टर. क्लियर. आणि याला जो काही मिळाला आपलं हा काय आहे ॲव्हरेज पॉवर. दिस इज द ॲव्हरेज पॉवर इन LCR सर्किट अँड दिस इज द पॉवर फॅक्टर. ज्याचा फॉर्म्युला होतो P ॲव्हरेज डिवाइड बाय IRMS. सॉरी P ॲव्हरेज डिवाइड बाय ERMS इंटू IRMS. क्लियर. तर आय होप हे दोन्ही टाईप तुम्हाला समजली असतीलच. व्हेरी इझीच टॉपिक होतं. क्लियर. ओके. तर या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण पॉवर इन AC सर्किटचं 2 टाईप कंप्लीट केलं. या व्हिडिओमध्ये त्या पुढील 2 टाईप आपण कंप्लीट केलं. ओके. यानंतरचा जो काही कन्सेप्ट आहे तो आपण आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेऊया. ठीक आहे. तिथपर्यंत टेक केअर. बाय.